दर महिन्याच्या 1 तारखेला भारतभर एक गोष्ट शांतपणे होत असते. कोणी ऑफिसमध्ये असतो, कोणी घरी चहा पीत असतो, तर कोणी बसचा प्रवास करत असतो आणि त्यांच्या बँकेच्या खात्यातून आपोआप 500, 5,000, ₹10,000 किंवा ₹50,000 कट होतात. त्या पैशाचं पुढं काय होतं याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला एवढंच माहिती असतं, मी SIP केली, पण तो पैसा जातो कुठे? कोण मॅनेज करतं? त्यातून कोण कमवतं? मार्केट वरती गेलं की कोणाचा फायदा होतो आणि मार्केट खाली पडलं तर कोणाचं नुकसान होतं? आणि जर भारतात करोडो लोक SIP करत असतील तर त्यामागचा बिझनेस किती मोठा असेल? आजचा व्हिडिओ म्युच्युअल फंडबद्दल नाही, आजचा व्हिडिओ आहे एका म्युच्युअल फंड कंपनीबद्दल. समजा आपण 20 मित्र आहोत आणि आपल्या सगळ्यांकडे 1-1 लाख रुपये आहेत. या सगळ्यांचे 1-1 लाख मिळून 20 लाख रुपये. आता प्रश्न पडतो, आपल्यापैकी कोणाला स्टॉक मार्केट समजतं का? कदाचित नाही. आपल्या सगळ्यांकडे वेळ आहे का? बहुतेक नसावा. आणि म्हणून आपण म्हणतो की चला हे पैसे आपण एका अनुभवी व्यक्तीला देऊ आणि यातूनच म्युच्युअल फंडची सुरुवात होते. समजा तुम्ही एका क्रिकेट टीमचे कॅप्टन आहात आणि तुमच्या टीममध्ये 20 जण आहेत. या 20 जणांनी 1,000 रुपये कॉन्ट्रीब्यूट केले. आता या 20,000 रुपयाचं तुम्ही बॅट घ्याल, बॉल घ्याल, स्टम्प्स घ्याल, टीमसाठी जर्सी घ्याल, ग्राउंड बुक कराल आणि तुम्ही तुमची टीम मॅनेज कराल. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा असंच होतं. फक्त इथे क्रिकेट टीम नाही तर पैशाचं मॅनेजमेंट होतं. पण इथे एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं म्युच्युअल फंड म्हणजे फंड मॅनेजर. नाही. फंड मॅनेजर हा सुद्धा एक एम्प्लॉई असतो. बिझनेस कोणाचा? तर AMCचा. आणि हे समजलं तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजणार आहे. समजा तुम्ही एक रेस्टॉरंट चालू केलं आणि जर लोक म्हणत असतील की या रेस्टॉरंटमध्ये जेवण छान मिळतं, ते का बरं म्हणत असतील? शेफमुळे? पण बिझनेस हा शेफचा नसतो. बिझनेस हा रेस्टॉरंटचा असतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा असंच होतं. फंड मॅनेजर बदलू शकतो, पण AMC चालू राहते. सो लोक फंड मॅनेजरमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत. ते AMCच्या सिस्टीमवर विश्वास ठेवतात. ठीक आहे, लोकांनी पैसे दिले, AMCकडे पैसे आले, फंड मॅनेजरने शेअर्स विकत घेतले, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की AMC पैसे कसे कमवते? आता आपल्याला समजलं, लोक पैसे देतात, म्युच्युअल फंड तयार होतो आणि AMC तो फंड मॅनेज करतो. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे, AMC पैसे कसे कमवते? समजा तुमच्या घरात लग्न आहे. तुम्ही वेडिंग प्लॅनरला काम दिलं आहे. तो हॉल बुक करतो, केटरिंग लावतो, डेकोरेशन करतो, फोटोग्राफी अरेंज करतो, हे सगळं करत असतो. आणि आता प्रश्न पडतो, तो वेडिंग प्लॅनर पैसे कुठून कमवतो? तो स्वतः लग्न करत नाही, तो फक्त मॅनेज करतो आणि त्यासाठी तो फी घेतो. AMC सुद्धा हेच करते. फरक एवढाच आहे की इथे ते वेडिंग करत नाही, ते पैसे मॅनेज करतात. समजा तुमच्या सोसायटीमध्ये 100 फ्लॅट आहेत. प्रत्येक फ्लॅट दर महिन्याला 3,000 रुपये मेंटेनन्स भरतो. त्या पैशातून सिक्युरिटी गार्डचा पगार जातो, क्लीनरचा पगार जातो, लिफ्ट मेंटेनन्स होतं, गार्डनिंग होतं, ऑफिस एक्सपेन्सेस होतात आणि उरलेले पैसे सोसायटी मॅनेज करण्यासाठी वापरले जातात. AMCचा बिझनेस सुद्धा असाच असतो. पण इथे फरक एवढाच आहे, सोसायटीमध्ये मेंटेनन्स फी असते, AMCमध्ये असतो एक्सपेन्स रेशो. हा शब्द खरं तर खूप मोठा वाटतो, पण हा खूप सोपा आहे. समजा तुम्ही मला 1 लाख रुपये दिले. मी म्हणालो, मी तुमचे हे 1 लाख रुपये तुमच्या बिहाफमध्ये मॅनेज करेल. मी ते चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करेल, मी रिसर्च करेल, मी तुम्हाला मंथली त्याचा रिपोर्टसुद्धा देईल. पण या बदल्यात तुम्ही मला 1% फी द्या. म्हणजे 1 लाखावर 1% म्हणजे 1,000 रुपये आणि ही असेल माझी मॅनेजमेंट फी. म्युच्युअल फंडमध्ये यालाच एक्सपेन्स रेशो म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फंड वर गेला किंवा खाली आला, AMCला त्यांचा एक्सपेन्स रेशो म्हणजेच मॅनेजमेंट फी ही मिळतच राहते. म्हणूनच AMCचा बिझनेस हा रिटर्न्सवर नाही तर असेट मॅनेज करण्यावर चालतो. आता आणखीन एक शब्द, AUM. AUM हा शब्द आत्ताच आपण 2-3 वेळा वापरला. लोकांना हा शब्द ऐकला की फायनान्स खूप कठीण वाटतं, पण हा खूप सोपा शब्द आहे. समजा 1000 लोकांनी मला प्रत्येकी 1 लाख रुपये दिले. आता माझ्याकडे किती पैसे झाले? 10 कोटी रुपये. हे 10 कोटी माझे नाहीत, हे फक्त मी मॅनेज करत आहे. या एकूण रकमेला असेट अंडर मॅनेजमेंट असं म्हणतात. थोडक्यात AUM.
आज भारतात काही म्युच्युअल फंड कंपनीज लाखो कोटी रुपयांचे AUM मॅनेज करतात. विचार करा, हे पैसे त्यांचे नाहीत, पण त्या पैशाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. AUM म्हणजे AMCची मालमत्ता नाही, ती लोकांनी विश्वासाने दिलेली एक जबाबदारी आहे. आज भारतात काही म्युच्युअल फंड कंपनीज लाखो कोटी रुपयांचे AUM मॅनेज करतात. विचार करा, हे पैसे त्यांचे नाहीत, पण त्या पैशाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. आता प्रश्न पडतो, जर AUMचे 10 करोडचे 20 करोड झाले तर AUMचं प्रॉफिट दुप्पट होईल का? की त्यासाठी दुप्पट एम्प्लॉई त्यांना ठेवायला लागतील? इथेच सुरू होते या बिझनेसची खरी जादू. लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड कंपनी शेअर विकून पैसे कमवत नाही, ते लोकांचे पैसे मॅनेज करून मॅनेजमेंट फी कमवते. AMCच्या बिझनेसमध्ये सर्वात मोठा शब्द आहे ट्रस्ट. आणि लोकांचा विश्वास गेला तर AUM जाईल, आणि AUM गेलं तर रेव्हेन्यू सुद्धा जाईल. आता आपल्याला 2 गोष्टी समजल्या. पहिली गोष्ट म्हणजे AMC पैसे मॅनेज करते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बदल्यात ती फी कमवते. आता सगळ्यात मोठा प्रश्न, या बिझनेसमध्ये नक्की एवढं काय खास आहे? का काही इन्व्हेस्टर्स म्युच्युअल फंडपेक्षा म्युच्युअल फंड कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा जास्त प्रेफर करतात? हे समजून घेण्यासाठी एक पुढची गोष्ट पाहूया. समजा तुम्ही एक जिम सुरू केली. पहिल्या महिन्यात 100 मेंबर ॲड झाले, आणि प्रत्येकाने तुम्हाला मंथली 1000 रुपये जिमची फी दिली. म्हणजे आता तुम्हाला महिन्याला 1,00,000 रुपये रेव्हेन्यू मिळायला लागला. आता समजा पुढच्या वर्षी या जिममध्ये 200 मेंबर झाले. तुम्हाला जिम आता दुप्पट करायला लागेल का? नेहमीच नाही. त्याच मशीन्स, तेच रिसेप्शन, तेच ट्रेनर्स, पण रेव्हेन्यू आता 1,00,000च्या ऐवजी 2,00,000 झालेला असेल. याचा अर्थ मेंबर्स दुप्पट झाले, पण खर्च तितक्या वेगाने वाढला नाही. समजा आज एका AMCकडे 10,000 कोटी AUM आहे, आणि उद्या मार्केट 20% वाढलं, लोकांनी नवीन SIP सुरू केल्या, आणि आता AUM 12,000 कोटीचं झालं. आता विचार करा, AMCने त्यांचे ऑफिसेस दुप्पट केलेत का? नाही. फंड मॅनेजर्स दुप्पट केले असतील का? नसावेत. रिसर्च टीम वाढवली आहे का? कदाचित नाही. पण एवढं नक्की आहे की त्यांची मॅनेजमेंट फी आता नक्कीच वाढली असेल. AMCमध्ये बऱ्याच वेळा रेव्हेन्यू हा खर्चापेक्षा वेगाने वाढू शकतो. समजा एखादी बस पुण्यावरून मुंबईला चालली आहे. त्याच्यामध्ये 10 सीट भरले तरी ती बस जाते, 20 सीट भरले तरी ती बस जातेच, 50 सीट भरल्या तरी ती बस जातेच. ड्रायव्हर तोच राहतो, डिझेलसुद्धा तेवढंच लागतं, पण रेव्हेन्यू वाढत जातो. AMCचा बिझनेस काही प्रमाणात याच तत्वावर चालतो. फायनान्समध्ये यालाच ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणतात. नाव कठीण आहे, पण कन्सेप्ट फार सोपी आहे. कोणताही बिझनेस निवडताना स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा, जर रेव्हेन्यू वाढत असेल तर प्रॉफिट त्यापेक्षा जास्त वेगाने वाढू शकेल का? आणि जर तुमचं उत्तर हो असेल तर तो बिझनेस अनेकदा खूप शक्तिशाली असू शकतो. बट वेट, याचा अर्थ AMCचा बिझनेस म्हणजे एक परफेक्ट बिझनेस आहे का? कदाचित नाही. समजा मार्केट 30% पडलं, लोक घाबरले, त्यांनी SIP बंद केल्या, म्युच्युअल फंडमधनं पैसे काढायला सुरुवात केली. मग आता ऑफिस तिथेच आहे, एम्प्लॉई पण तेच आहे, टेक्नॉलॉजी सुद्धा तशीच आहे, पण रेव्हेन्यू कमी झाला. AMCचा बिझनेस मार्केटवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण मार्केटचा परिणाम नक्कीच त्याला भोगावा लागतो. आत्तापर्यंत आपण AMCची चांगली बाजू पाहिली. लोक SIP करतात, AUM वाढतं, रेव्हेन्यू वाढतो, प्रॉफिट वाढतो, सगळं छान वाटतं. पण जर हा बिझनेस इतका सोपा असेल तर प्रत्येक AMC प्रचंड यशस्वी झाली असती. खरं तसं नाही. प्रत्येक बिझनेसला काही कमकुवत बाजू असतात, आणि AMCच्या सुद्धा आहेत. तुम्ही जिम चांगली चालवत होतात, पण परिस्थिती बदलली. AMCमध्ये पण असंच होऊ शकतं. समजा तुमच्याकडे 10,000 कोटी AUM आहे. अचानक मार्केट 30% पडलं. तुम्ही एकही शेअर विकला नाही, काही चुकीचं केलं नाही, पण त्या शेअर्सची किंमत कमी झाली, आणि AUM 7,000वरून 8,000 कोटीवर आला. AMCला मार्केट क्रॅश थांबवता येत नाही, पण त्याचा परिणाम सहन करायला लागतो. जेव्हा मार्केट पडतं, काही लोक घाबरतात. ते म्हणतात, बस आता पुरे, माझे पैसे मला परत द्या. यालाच म्हणतात रिडम्पशन. मगाशी म्हणाल्याप्रमाणे AMCचा बिझनेस हा फक्त मार्केटवर चालत नाही, तो इन्व्हेस्टर्सच्या विश्वासावर सुद्धा चालतो. समजा तुम्ही टॅक्सी चालवताय. वर्षानुवर्ष बिझनेस छान चालू आहे, पण अचानक ओला, उबर
हे कॉम्पिटिटर्स आले. टॅक्सी संपल्या का? नाही, पण आता त्यांचा बिझनेस बदलला. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असाच बदल घडतोय. पूर्वी लोक ॲक्टिव्ह फंड घेत होते, आता बरेच लोक इंडेक्स फंड घेत आहेत. जर जास्त लोक कमी फी असलेले फंड निवडू लागले तर एएमसीच्या कमाईवर प्रेशर हे नक्कीच येते. समजा उद्या सरकार म्हणालं, आजपासून तुम्ही ₹100ची सर्व्हिस द्या, पण फी फक्त त्याची ₹80 घ्या. मग तुमचं काय होईल? प्रॉफिट कमी होईल? एएमसीवरही नियम असतात. जर भविष्यात एक्सपेन्स रेशो कमी करण्याचे नियम आले तर रेव्हेन्यूवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ एएमसी वाईट बिझनेस आहे का? नाही. याचा अर्थ कोणताही बिझनेस जाणून घेताना त्याची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. पण आता एक वेगळ्या प्रश्नाला उत्तर देऊयात. जर भारतात पुढची 20 वर्षे जास्तीत जास्त लोकांनी SIP सुरू केल्या, जास्त लोकांनी FD ऐवजी म्युच्युअल फंडकडे वळाले आणि भारतात फायनान्शियल अवेअरनेस वाढली तर याचा फायदा कोणाला होईल? एएमसीला.